सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार। लाडकी बहिणींसाठी खुश खबर आहे। आता आनंदाची बातमी म्हणजे अर्जाची छाननी करण्याचा विचार नाही, म्हणजे अर्जाची छाननी या ठिकाणी केल्या जाणार नाही। डिसेंबरचा 6वा हप्ता हा लगेच 1,500 रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। फक्त तक्रार आल्यासच चौकशी केल्या जाईल असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे। पडताळणीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही याविषयी लाडकी बहीण योजनेवर तटकरे यांनी माहिती दिली आहे। अर्जाची छाननी करण्याचा विचार नाही, फक्त तक्रार आल्यास चौकशी करू अशी माहिती दिलेली आहे। तर त्या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी बोलताना काय माहिती दिली याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शेवटी कुठले निकष कशा पद्धतीने लावले जातील, कशा पद्धतीने बदलले जातील, कशा पद्धतीने कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो। त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला नाही। अशा संदर्भातला नियमही नाहीये। आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात। आणि त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं DBT 9 ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही DBT केलेलं होतं। म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत। त्यामुळे त्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे। मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे, त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल। आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने त्यांना मिळत राहील। एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली। ज्या वेळेला 28 जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली। स्वतः त्या योजनेवर टीका केली की 1500 दिल्यावर मग राज्याचं काय होणार, राज्य खपाट्याला जाईल, आर्थिक व्यवस्था बिघडेल। आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणुकीला ते 3000 महिलांना देणार दर महिन्याला, अशा पद्धतीची खोटी घोषणा करण्यात आली। महिलांनी, लाडक्या बहिणींनी 3 लाडक्या भावांना साथ दिली आणि जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्या। त्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्त्व राहिलेलं नाही, आमच्यामध्येही राहिलेलं नाही आणि लाडक्या बहिणींमध्येही राहिलेलं नाही। थँक्यू।